त्या सोलो ट्रॅव्हलमध्ये बऱ्याच गोष्टी मला कळल्या. मला सांगायला आवडेल तुला निखिल की मी 6 महिने कंटिन्युअस एकटाच प्रवास करत होतो, अनप्लॅन्ड सोलो ट्रिप. आणि त्याच्यामध्ये बरेच अनुभव मला आले, बऱ्याच गोष्टी मला कळल्या. त्यातून एक गोष्ट मला कळली की मला फॅसिलिटेशन करायला आवडतंय, मला ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट आहे. कारण प्रवास करताना बऱ्याच नवोदय विद्यालयामध्ये मी इन्फॉर्मल ट्रेनिंग सेशन्स घेतले. जम्मूमध्ये मी माझे एक सिनियर IAS अधिकारी आहेत जम्मूमध्ये, त्यांच्यासोबत राहून त्यांच्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत तिथं मी इन्फॉर्मल ट्रेनिंग सेशन्स घेतले. आणि हे सगळं करताना मला कळलं की मला ट्रेनिंगमध्ये मजा येते, मला लोकांशी इंटरॅक्शन करताना मजा येते, लोकांना एकत्र घेऊन एक चांगला लर्निंग एक्सपिरियन्स क्रिएट करण्यामध्ये मला मजा येते. ॲट द सेम टाइम मला एक गोष्ट कळली की मला ऑटोनॉमी खूप महत्त्वाची आहे, फ्रीडम खूप महत्त्वाचं आहे, मला क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, इनोव्हेशन महत्त्वाचं आहे. सो सेल्फ अवेअरनेसचा ॲस्पेक्ट हळूहळू सोलो ट्रॅव्हलमुळे वाढत गेला. माझ्या कोर व्हॅल्यूज मला कळत गेल्या. मी जसं म्हटलं की मी सोलो ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात केलं. सगळ्यात पहिला स्पॉट माझा होता गोव्यामध्ये. सो गोव्यामध्ये एक त्यावेळी 2018 19 नो नेम हॉस्टेल नावाचं एक छोटंसं हॉस्टेल होतं. आणि मग इथं कसं असायचं, त्या नो नेम हॉस्टेलमध्ये सगळे लोक सकाळी उठायचे 6-7च्या आसपास आणि सगळे लोक एकत्र आम्ही योगा करण्यासाठी बीचवर जायचो. आणि मग तिथं बीचवर योगा करायचा आणि मग काही लोक स्विमिंग करायचे. मग परत आम्ही यायचो हॉस्टेलमध्ये, आलो की सगळे एकत्र ब्रेकफास्ट करायचो आणि मग पुस्तकं वाचत बसायचो. त्याच्यानंतर काही डिस्कशन्स चांगले करायचो. आणि मग मला कळलं की आयुष्यात मला हेच तर पाहिजे होतं की मला रोज सकाळी योगा करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, पुस्तकं वाचायला वेळ पाहिजे, चांगली लोक आजूबाजूला पाहिजे ज्यांच्यासोबत चांगली चर्चा करू शकतो. आणि ही स्पेस मला ज्यावेळी मिळली ना, त्याच वेळी तो स्वतःला ओळखण्याचा प्रवास आणखीन चांगला झाला. सो स्वतःला ओळखणं अवघड आहे का? आपण त्याच सर्कलमध्ये राहिलो तर अवघड आहे, पण आपण आहे त्या कंडिशनिंगमध्ये थोडंसं बाहेर पडलो, वेगळ्या ठिकाणी गेलो, नवीन लोकांना भेटलो आणि थोडी स्पेस क्रिएट केली, तर मग आपला आतला जो आवाज आहे तो आपण ऐकायला चालू करतो. तू सोलो ट्रॅव्हल जे केलंयस गोव्यामध्ये, जे नो नेम हॉस्टेल आहे, तर तिथला तुझा जो एक्सपिरियन्स आहे, मग ते लोक कसे सर्वाइव्ह करतात? म्हणजे ते 3 वर्ष 7 वर्ष कंटिन्युअसली फिरतायत, ते कसं त्यांचं? मला पण तो प्रश्न पडला की अरे 3 वर्ष कसं काय तुम्ही प्रवास करू शकता? इथं आपले तर लोक महिन्यातनं, वर्षातनं, 6 महिन्यातनं एकदा फिरायला जातात, वर्षातनं एकदा फिरायला जातात, त्याचा स्टेटस टाकतात किंवा त्याची एवढी हवा करतात. म्हणलं हा तर व्यक्ती 3 वर्ष फिरतोय, कसं काय पॉसिबल? माझ्या मनामध्ये पण हा प्रश्न होता. बरोबर. सो त्यांनी मला उत्तर दिलं. ते काय म्हटले, एकतर आता ऑल ओव्हर इंडिया बॅकपॅकर हॉस्टेल्स खूप आहेत, छोटे छोटे अशा हॉस्टेल्स आहेत जिथं साधारण 500 ते 600 रुपये पर डे असं आपल्याला राहता येतं. तिथे जेवणाची पण सोय असते. त्याच्यामुळे अगोदर जे आपल्याला वाटायचं की आपल्याला प्रवास करायचा म्हणजे हॉटेलमध्येच राहिलं पाहिजे, मग त्याचे 3-4 हजार पर डे, तितका खर्च नाहीये. बॅकपॅकर हॉस्टेलमुळे तो खर्च कमी झालाय. दुसरं त्यांनी मला एक खूप भारी गोष्ट सांगितली. त्यांनी मला एक काउच सर्फिंग नावाचा प्लॅटफॉर्म सांगितला. सो काउच सर्फिंग इज अ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ज्याचा वापर करून आपण स्ट्रेंजर लोकांच्या घरी राहू शकतो ॲज देअर गेस्ट विदाउट पेईंग अ सिंगल रुपी. ती मला संकल्पना खूप भारी वाटली, कारण मला कल्चरल एक्सचेंज, लोकांसोबत राहणं, गप्पा टप्पा मारणं. आता मी समज शिमल्यामध्ये गेलो, शिमल्यामध्ये हॉटेलमध्येच राहिलो तर मला कल्चर नाही ना कळत, पण शिमल्यामध्ये मी एखाद्या व्यक्तीच्या, लोकल व्यक्तीच्या घरी राहिलो तर कल्चर कळतं, ट्रेडिशन कळतं, घरचे जे फेमस ज्या लोकल डिशेस आहेत त्या कळतात. ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. सो ही लोक जी मागची 3 वर्ष ट्रॅव्हल करत होते ते बऱ्यापैकी बॅकपॅकर हॉस्टेलमध्ये राहायचे, बऱ्याच ठिकाणी व्हॉलंटिअरिंग करायचे, त्याच्यामुळे तो खर्च वाचायचा. आणि जास्तीत जास्त ते काउच सर्फिंगचा वापर करून लोकांच्या घरी राहायचे, त्याच्यामुळे त्यांना कल्चर पण एक्सप्लोर करता यायचं, खर्च पण खूप कमी व्हायचा. आणि याचा मात्र मी खूप इफेक्टिव्हली वापर केला. काउच सर्फिंगचा वापर करून मला गुजरातमध्ये राहता आलं, राजस्थानमध्ये राहता आलं, मला जम्मूमध्ये राहता आलं. सो याच्यामुळे तो खर्च निश्चितच कमी होतो. लोकल लोकांसोबत राहिल्यामुळे आणखीन चांगल्या रीतीनं तो भाग, ती जॉग्राफी, तिथलं कल्चर चांगल्या रीतीनं समजता येतं. सो आणखीन जो 7 वर्ष ज्यानं ट्रॅव्हल केलं त्यानं तर सायकलवरनं प्रवास चालू केला होता. सुरुवातीला त्यानं एक वर्षभरासाठीचे पैसे साठवले होते. त्याच्यानंतर मात्र तो इतका फेमस झाला की तो मला वाटलं की महिन्यातनं मी एक आर्टिकल एका इंटरनॅशनल मॅगझिनसाठी लिहितो आणि ते एक आर्टिकल लिहिले की मला पुढचे 2 महिने पुरतील एवढे पैसे मला मिळतात. सो इट इज ऑल अबाउट स्टार्टिंग. सो एकदा आपण स्टार्ट केलं की आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळत जातात. सो बऱ्याच प्लॅटफॉर्म्स आहेत, गोष्टी आहेत काउच सर्फिंग सारख्या, त्याचा वापर करून आपण निश्चित लॉंग टर्म ट्रॅव्हल करू शकतो.